चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण जे SSC GDचे PYQ शिफ्टनुसार घेतोय, गणित असेल त्यानंतर बुद्धिमत्ता असेल, ह्या विषयामधले जे गणित असेल आणि बुद्धिमत्ता शिफ्टनुसार जे पहिल्या दिवशीची शिफ्ट आहे बघा, त्या पहिल्या दिवशीची दुसरी शिफ्ट या ठिकाणी 11:30 ते 12:30 आणि पहिली शिफ्ट होती 9 ते 10. या अगोदर आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आणि हा दुसऱ्या शिफ्टची गणित असेल. गणिताचा काल रात्री झाला, मात्र काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे या ठिकाणी पुढचा तास होऊ शकला नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आपण आज बुद्धिमत्तेत जे प्रश्न आले होते दुसऱ्या शिफ्टला 20 फेब्रुवारी का 24 फेब्रुवारीला हा पेपर 24 फेब्रुवारी 2024ला झाला होता. आणि आत्तासुद्धा 24 तारखेपासूनच SSC GDचे पेपर या ठिकाणी चालू होणार आहेत. नक्कीच जे मागच्या वर्षी प्रश्न आले होते जवळपास त्या आधारावर या ठिकाणी प्रश्न हे काय होत असतात, रिपीट होत असतात. त्याचा आपल्याला नक्कीच बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याकडं, निम्नलिखित पर्यायातून काय म्हणते, पर्यायामधून त्या पर्यायाची निवड करा जो 5व्या शब्दाशी तसाच संबंधित आहे जसा चौथा शब्द तिसऱ्या शब्दाशी संबंधित आहे आणि दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. तर मुंगीचा संबंध वारुळासोबत काय लागतो, तर मुंगीचं राहण्याचं ठिकाणी असतं वारुळ. आणि त्यानंतर आहे बदक, बदकाचं असतं कुठं, तर तळ्यामध्ये. त्यानंतर आहे घोडा, घोड्याचं काय असतं, तर घोड्याचं असतं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तबेला. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न बघा काय म्हणते, इथं बघा हे असं असणार. ओके, चलो. बीचे वडील आहेत. ए नावाचा व्यक्ती हा काय आहे, ए नावाचा व्यक्ती हे कोण आहेत, तर या बीचे वडील आहेत. मग जर बीचे वडील असतील तर हे कोण असणार आहेत, पुरुष असणार आहेत. बी मात्र निश्चित सांगता येईल का, नाही. काय म्हणते पहा, बी सीचा भाऊ आहे. बी नावाचा व्यक्ती हा काय आहे, सीचा भाऊ आहे. म्हणजे बीचं लिंग निश्चित झालं की बी हा पुरुष असणार आहे. सी आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही. चला, काय म्हणते, सी डीचा पती आहे. सी नावाचा व्यक्ती हा काय आहे, डीचा पती आहे. मग हा जर डीचा पती असेल तर डी कोण असणार, ही असणार आहे पत्नी. मग ही जर पती असेल तर याचं लिंग असणार पुरुष. त्यानंतर डीचं लिंग असणार स्त्री. ओके, चला काय म्हणते पहा आता, डी ईची बहीण आहे. डी नावाची व्यक्ती ही काय आहे, तर या ईची काय आहे, बहीण आहे. गुणाकाराचं चिन्ह, बरोबरचं चिन्ह, बहीण भावाचं नातं, भाऊ बहीण, बहीण भाऊ, काही जे असेल ते. गुणाकाराचं चिन्ह पती पत्नी फक्त. वरती म्हणजे पिढी बदलली. ओके, चला घ्या लक्षात. प्लस म्हणजे पुरुष, मायनस म्हणजे स्त्री. चला, बहीण आहे. ही एफची आई आहे. ही नावाची व्यक्ती ही काय आहे रे, एफची आई आहे. ही जर एफची आई असेल तर हे असणार आहे स्त्री. निश्चित झाले. ओके, ही एफची आई आहे. एफ जीचे पती आहे. एफ नावाचा व्यक्ती हा काय आहे, जीचा पती. जीचा जर पती असेल तर तो पुरुष असणार. ही काय असणार आहे, स्त्री असणार आहे. मग हा एक पुरुष. त्याच्यात विचारलं आपल्याला पुरुष किती, हा एक पुरुष, हा एक पुरुष आणि हा एक पुरुष. दिलेल्या प्रश्नामध्ये काय एकूण या कुटुंबात किती पुरुष आहे म्हणले ते. मग किती पुरुष आहेत, तर पर्याय क्रमांक 3 4. ओके, घ्या पुढचा प्रश्न. पहा काय म्हणते, खालील दिलेल्या प्रश्नामध्ये आकृतीमध्ये दिलेल्या त्या आकृतीची निवड करा जी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी ठेवली जाऊ शकते. पहा लक्षात घ्या, आता या ठिकाणी हा दिसतंय का, क्लिअर आहे, क्लिअर दिसतंय का. चला पहा, हा जो डॉट आहे हा इथं या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यामध्ये गेलाय चौकोनाच्या. त्यानंतर ह्याच्यातून इथे गेलाय. मग ह्याच्यातून या कोपऱ्यात येणार आणि नंतर येणार अलीकडच्या कोपऱ्यात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर उत्तर नसणार आहे. आता 2 3 4 ह्याच्यामध्ये पहा, तर आता दुसरा संबंध काय लागते पहा, मध्ये हा बाण या दिशेला आहे, नंतर विरुद्ध दिशेनं आलाय, नंतर त्याच्या विरुद्ध, नंतर त्याच्या, म्हणजे हा बाण इकडं असा असायला पाहिजे. असणारा पर्याय कोणता आहे, तर पर्याय 2 आणि पर्याय 3 आहे. म्हणजे पर्याय 4चा सुद्धा संबंध या ठिकाणी कटला. पहा आता ह्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर ह्या ठिकाणी हा त्रिकोण कसा आहे पहा, इथं मोठा काढतो मी. चला, हा अशा ठिकाणी असा आहे. ओके, इथं असा वर्तुळ आहे. मात्र आपण जर पाहिलं आता पहा, अशा प्रकारची आकृती, ही आकृतीत काय केलं तर अशा प्रकारची आकृती. ओके, म्हणजे 2 पण नसणार. प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला घ्या पुढचा प्रश्न. पहा, दिलेल्या पर्यायामधून त्या आकृतीची निवड करा जी दिलेल्या आकृती मालिकेत
या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ठेवली जाऊ शकते। पहा आता दिलेल्या पर्यायातून आकृतीची निवड करायची, जी आकृती मालिकेत प्रश्नचिन्ह। मग आता पहा पहिली आकृतीकडे निरीक्षण करा। पहिल्या आकृतीमध्ये काय होतंय, मग हा त्रिकोण हा इकडे येतोय, त्याच्यानंतर तो इथं आला म्हणजे 45 अंशात 45 अंशात फिरला, इकडे जात असताना तो या ठिकाणाहून या ठिकाणी गेला म्हणजे तो 90 अंशात फिरला, या ठिकाणाहून परत या ठिकाणी गेला म्हणजे तो 135 अंशात फिरला, आणि नंतर कितीमध्ये फिरन तर तो नंतरच्या याच्यामध्ये किती फिरणार 180 अंश फिरणार। मग 180 अंश जर फिरला तो तर 180 अंश पर्यायातील पहा या ठिकाणावरून ह्या ठिकाणाहून त्याच्या विरुद्ध दिशेने असणारा म्हणजे या कोपऱ्यात यायला पाहिजे, ह्या कोपऱ्यात असणारा पर्याय 1 कटला। चला पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4। आता पहा दुसरा संबंध काय लागतोय, हा जो वर्तुळ आहे जो गोल आहे गोल, तो हा काय झाला इथून या ठिकाणी आला, या ठिकाणावरनं या ठिकाणी आला, या ठिकाणावरनं तो या इथे आला म्हणजे तो काय तर तो 45 अंशातून फिरतोय, मग तो या ठिकाणावरून तो कुठे येईल तर या ठिकाणावर येईल, या ठिकाणावर असणारा पर्याय पहा। चला पर्याय क्रमांक 2 लॉक कर दिया जाए, हे दोन्ही पण चूक। ओके, प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। चला पहा पुढचा प्रश्न, जर 40 बरोबर काय 40 A बरोबर 10 B पहा या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह वापरायचे। ए बरोबर ए साठी काय वापरायचे तर ए साठी वापरायचं आपल्याला गुणाकाराचं चिन्ह। चला त्यानंतर आहे बी, बी साठी काय वापरायचे तर भागाकाराचं चिन्ह, आणि तिसरा आहे सी, सी साठी वापरायचे वजाचं चिन्ह नाही सी साठी सॉरी अधिकचं चिन्ह असायला पाहिजे। पहा घ्या लक्षात, मग जर ए बरोबर 40 A अधिक 10 पहा पर्याय 1 नंबरचा सोडून पाहू, नंतर आपल्याला सरळ सरळ उत्तर कळेल। पहा 40 ए साठी काय वापरा म्हणलो मी गुणाकाराचं चिन्ह, हे इथं दिलं नाही प्रश्नात, करेक्शन आहे एवढं करून घ्यायचे। चला ए 40 त्यानंतर आहे 10, त्यानंतर बी साठी काय वापरायचं म्हणलो आपण भागाकाराचं चिन्ह, तिथं काय 8, त्यानंतर आहे सी साठी काय वापरायचं आपल्याला अधिक 15 बरोबर किती 65। पहा जर आपण पाहिलं भागाकार गुणाकार 1 मिनिट ए साठी गुणिले बी साठी भागिले सी साठी अधिक ए साठी गुणिले बी साठी भागिले आता पहा जर आपण सोडवल्याला पहा जमते का पाहू काय करेक्शन आहे, मग लक्षात तरी येईल। 8 न भागायचं ना त्याला, 8 45 5 10 50 पहा कसं येतंय बघा। आता घ्या लक्षात, ही 40 गुणिले 10 भागिले 8 अधिक 15 ओके, 8 1 8 8 45 5 5 10 50 50 अधिक हे 15 50 आणि 15 किती होतात रे भाऊ 65। चला मिळाले हे 65, तोच संबंध पुढं पाय। आता काय म्हणते 7 या ठिकाणी घेतले, हे बघ 7 A 9, 7 A साठी काय वापरायचं होतं गुणाकाराचं चिन्ह। चला 9 जशाला तसे, पुढं काय म्हणते बी, बी साठी काय वापरायचे भागाकाराचं चिन्ह, पुढं काय बघ बी 3, सी साठी काय वापरायचे अधिकचं चिन्ह। चला त्यानंतर आहे 8, तर बरोबर काय येईल म्हणते घे लक्षात। पहा आता 3 1 3 पहिले भागाकार, 3 त्रिक 9 7 त्रिक 21 21 अधिक 8 बरोबर 29। मग पर्यायात 29 कुठे आहेत तर पर्याय क्रमांक 3, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। समजते बोलत चला, कमेंट करत राहा। ओके, घ्या पुढचा प्रश्न, दिलेला शब्द त्या क्रमाने व्यवस्थित करा ज्यामध्ये इंग्रजी शब्दकोशात येतात। पहा आपण जर पाहिलं ABCD मध्ये एकूण वर्ण आहेत 26 ए पासून तर झेड पर्यंत, मग ह्याच्यामध्ये काय म्हणते तर क्रमानुग लावा, म्हणजे सुरुवातीला ए अक्षर येत असेल नंतर येते बी नंतर सी, अशा या अक्षरांचा व्यवस्थित क्रम लावा म्हणते। मग ह्यामध्ये बघा सुरुवातीला अक्षर कोणतं येईल बघा, आता इथं LET कॉमन आहे, 1 मिनिट पहा LE हे 2 कॉमन आहेत, इथं पण LE कॉमन आहे, इथं पण LE, इथं पण LE। चला पहा इथं आला यस। ओके पहा आता इथं टी आहे आणि इथं यस आहे। ओके बाकी सगळ्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी टी आहे,
यस अगोदर येणार का टी अगोदर येणार? अगोदर येणार यस, त्याच्यानंतर येणार टी. म्हणजेच 5व्या क्रमांकाचा पर्याय काय असणार? सुरुवातीला असणार. 5व्या क्रमांकाचा म्हणजे 2 कटला, 3 पण कटला. आता 1 आणि 4 मध्ये मग सुरुवातीला जर आपण 5 घेतले, त्याच्यानंतर आपण आताच पाहिलं इथं येणार 1 नंबर. चला 51 दोन्हीमध्ये पण आहे. आपल्याला आता तिसरा शोधायचा, लगेच आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. बघा आता आपण आलो 3 अक्षरापर्यंत. LET इथं पण आहे, LET इथं पण आहे, LET. चला आता टीच्या नंतर इथं बघा, इथं आहे एच आणि या ठिकाणी आहे टी, या ठिकाणी आहे एच. तर एच अगोदर येतो हां, एच अगोदर येतो का त्याच्यानंतर टी अगोदर येतो? तर आपण जर पाहिलं तर एच अगोदर येतो. मग इथं एच आहे, एच नंतर ए आहे, इथं पण एच नंतर ए आहे. बघ एच्या नंतर इथं एल आहे, इथं आर आहे. म्हणजेच इथं काय येईल? तर इथं अगोदर येईल 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा खालील दिलेल्या अक्षरांचा कोणता समूह क्रमबद्ध स्वरूपात डावीकडून उजवीकडे ठेवल्यास दिलेली मालिका पूर्ण करता येईल? या ठिकाणी अक्षर मालिका, लयबद्ध अक्षर मालिका यावरती हा प्रश्न आहे. पहा काय समज लागते? पहा GHIJK. चला GHIJK, पहा GHIJK त्यानंतर काय म्हणते पहा, इथं असणार मग HIJK, त्यानंतर आहे GHIJK. पहा H, त्याच्यानंतर H, G आणि K. कुठे पर्याय आहेत? हे पर्याय क्रमांक 3 झालं प्रश्नाचं उत्तर. घ्या पुढे. खालील दिलेल्या आकृतीमधून त्या आकृतीची निवड करा ज्यामध्ये प्रश्नात ती आकृती लपलेली आहे. आता पहा ही आकृती लपलेला असलेला आपल्याला पर्याय कोणता आहे म्हणते ती. आता पहा आपण जर पाहिलं तर कुठं लपलेली आहे म्हणते ती आकृती, या ठिकाणी कुठे लपलेली आहे? तर पहा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठे लपलेली आहे म्हणते. पहा आता आपण जर गेलो आकृती क्रमांक 1, चला पहा 1 मध्ये कुठे लपलेली रे? नाही. चला आपण जर गेलो 2 वरती, तर 2 मध्ये पहा आकृती क्रमांक 2 मध्ये खालील दिलेल्या आकृतीमध्ये त्या आकृतीची निवड करा जी आकृती लपलेली आहे, समाविष्ट आहे. आता पहा काय म्हणते, फिरवणे परवानगी नाही. चला आपण जर पाहिलं फिरवणे परवानगी नाही म्हणते, तर आहे ती आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये लपलेली. पहा कुठे आहे आता हे लक्षात घ्या. हा जो या ठिकाणी दिसतं हे, त्यानंतर हे असं आणि हे बघा आडवी रेष, ती आहे आकृती क्रमांक 2 मध्ये लपलेली. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निम्नलिखित पर्यायातून दिलेल्या मालिकेत हरवलेली संख्या शोधा म्हणते. आता पहा काय म्हणते, हरवलेली संख्या या ठिकाणी शोधा म्हणते. मग आता पहा 2673, 891, 297, 99, 11. आता जर आपण पाहिलं 11ची पट, 11च्या पटीत 99 शब्द 99 यालाय, तर 99च्या पटीत 91, 92, 18. चला हे पटीत याले म्हणजे भागाकार होणार. काय कोणत्या तरी संख्येनं याला भागलं आपल्याला ती संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे. मग पहा 2673 या संख्येला जर आपण 8 त्रिक 24, चला 3 न भागलं, 3 एक 3, 3 8 24, 2 शिल्लक राहिले, 3 9 27, 3 एक 3, मिळाली का 891. चला पुन्हा 891 या संख्येला जर 3 न भागलं, 3 एक 3, 3 दोन्ही 6, शिल्लक राहिले 2, 3 9 27, 28 29, 3 7 21. चला मिळाली 297. चला 297 भागिले 3, 3 एक 3, 3 9 27, उरले 2, 3 9 27. चला मिळाले का 99. चला 99ला 3 न भागलं, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, मिळाली का 33. 33 इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पहा पुढे काय म्हणते, खालील दिलेल्या प्रश्नामध्ये विधाने आणि त्यावरील आधारित काही निष्कर्ष दिले आहेत, परंतु तुम्हाला दिलेली विधानं सत्य मानायची आहेत. जरी ती सामान्यतः ज्ञात नसली तर त्यापेक्षा वेगळी वाटत असली तरी सर्व निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि ठरवा की दिलेल्या निष्कर्षामधून कोणता निष्कर्ष विधाने तार्किकरित्या अनुसरण करतो. आणि विधाने आपल्याला 2 विधाने दिलेत आणि 2 त्यावरती निष्कर्ष दिलेत. मग आता विधान काय दिलं पहा, पहिले
पहिलं विधान दिलं आपल्याला काय ते या ठिकाणी वेन डायग्राम काढायची, डायग्रामवरून आधारित हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. मग काय म्हणते काही एच हे आर आहेत, जर काही एच हे काय आहेत आर आहेत, मग एचचा काही भाग हा आर आहे, म्हणजे दोघांचा हा जो भाग आहे रेड कलर मध्ये मी जो दाखवतोय हा काय सारखा आहे, काही यांचा दोघांचा भाग हा एकत्रित आहे. चला घ्या. त्यानंतर विधान दिलंय दुसरं, कोणताही पी हा एच नाही, कोणताही पी हा एच नाही, म्हणजे पीचा आणि एचचा काहीही संबंध नाही, दोघं लांब लांब आहेत, मात्र या दोघांत संबंध आहे. पहा आता याच्यावरून निष्कर्ष दिलेत. मग आता आपण निष्कर्ष पहा, काही पी हे एच आहेत, काही पी हे एच आहेत का, नाही, अजिबात नाही, कतोच संबंध नाही यायचा, आसपास बी नाहीत, आहे का नाही. पाय पुढं. त्याच्यानंतर काय म्हणते, काही आर हे पी नाहीत, काही आर हे पी नाहीत, बरोबर आहे, काहीच संबंध नाही, म्हणजे विधान 2 बरोबर. आता पर्याय शोधा. कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही, निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही अनुसरण करतात नाही, फक्त निष्कर्ष 2 अनुसरण. बर, पर्याय क्रमांक 3 आहे का बरोबर. पाय फक्त पर्याय 2 निष्कर्ष 2 अनुसरण करतो म्हणजे बरोबर आहे, समर्थ आहे. चला घ्या पुढं. एका निश्चित सांकेतिक भाषेत TOWARD बरोबर 9,62,147 असे लिहिले जाते, तर वॉन्टेड. घ्या लक्षात. पहा आता इथं टीचा क्रमांक असतो 20, म्हणजे टी साठी 20, त्याचा काही संबंध लागेना, बरोबर आहे. मग पहा जर या टी साठी 9 असेल, ओ साठी 6 असेल, डब्ल्यू साठी 2 असेल, ए साठी 1 असेल, आर साठी 4 असेल आणि डी साठी काय असणार मग 7 असेल. क्लिअर. पहा मग आता आपल्याकडे शब्द दिला आहे काय, वॉरंट या शब्दासाठी कशी लिहिले जाईल, वॉरंट WARRANT. घ्या. चला डब्ल्यू साठी काय वापरलं इथं तिसऱ्या क्रमांकाला, चला डब्ल्यू साठी 2, चला ए साठी काय वापरलंय, ए साठी 1, त्यानंतर आहे आर, आर साठी काय वापरलंय 4, म्हणजे ह्या आर साठी 4 तर याही आर साठी 4, त्यानंतर ए साठी 1, लक्षात घ्या. एन याच्यात नाहीच आहे. चला दुसऱ्या शब्दाकडे, एन तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजे एन साठी काय वापरलेलं आहे 3, त्याच्यानंतर आहे टी, तर टी कशामध्ये, हा पहा टी साठी काय वापरलेलं आहे या ठिकाणी 9, मग हे पर्यायात पहा कुठे, हा 39, पर्याय क्रमांक 3. ओके. चला पहा पुढचा प्रश्न. खालील एक मालिका दिली आहे ज्यामध्ये एक पद हरवलेले आहे, दिलेल्या पर्यायामधून काय त्या पर्यायाची निवड करा जी मालिका पूर्ण करेल. पहा मालिका या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची. आता जर पाहिलं एनचा क्रमांक आहे 14, एमचा क्रमांक आहे 12, ह्याचा क्रमांक आहे 11 आणि केचा क्रमांक आहे 10. मग इथं काय व्हायले, तर इथं -1 -1 -1, म्हणजे इथं पण मायनस होईल. मग केच्या अगोदर असणारा अक्षर कोणता आहे, चला जे, जे पर्याय आहेत कुठे 1 आणि 3 मध्ये, घ्या लक्षात. चला त्याच्यानंतर पहा -1 -1 आरच्या अगोदर क्यू -1, इथं पण तोच समान. चला इथं पण तोच समान. ओच्या अगोदरचा अक्षर एन, चला जे एन आलं उत्तर, पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर. 5 सहकारी आहेत, एक आहे जुई आहे, एक एरॉन आहे, एक बेन आहे, एक क्लोई आणि एक आहे डेनियल. ते काय केलेत, एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. जोई एरोनच्या लगेच डाव्या बाजूला बसलेली आहे, क्लोई जोईच्या शेजारी बसलेली आहे. चला पहा हे असे वर्तुळाकार केंद्रकाभोवती तोंड करून बसलेत, इथं त्याचं तोंड हे याच्याकडं. ओ आता असे 5 व्यक्ती बसलेत. चला आता 5 व्यक्ती बसलेत, बसल्याला काय म्हणते, ह्याच्या डाव्या बाजूला, ह्याच्या उजव्या बाजूला, असं करत असताना एक बाजू त्या व्यक्तीची आपण काय करायची, निश्चित करायची. त्याचा या ठिकाणी हा जो आहे हा व्यक्ती बसल्यानंतर त्याची उजवी बाजू ही, ह्याची उजवी ही, ह्याची उजवी ही आणि याची उजवी ही. आता जे मी हे लाल रंगात काढले हे त्याचा काय असं समज तू उजवा हात आहे. ओ पाय काय म्हणते, आता तोंड करून बसलेले आहेत. जुई येरोनच्या लगेच, तर जुई येरोन पहिले घेतला आपण येरोन. आता काय म्हणते पहा, येरोन काय आहे, जुई येरोनच्या लगेच डाव्या, तर येरोनच्या डाव्या बाजूला कोण आहे म्हणतं, इथं बसलेला जोई. चला घेतला जोई, लगेच डाव्या बाजूला बसलेली आहे, बसलेली आहे म्हणजे पोरगी आहे, हे
नेपाळ, भूतान, पाकिस्तान, बांगलादेश तिकडचे नाव दिसायलेत, असे तर आपल्या इकडे नाहीत, हे का नाही. जुई, न्यूरॉन, क्लोई. चापा आहे. मग काय म्हणते, जुई त्याच्या बाजूला बसलेला आहे लगेच. क्लोई जुईच्या शेजारी बसलेली आहे. क्लोई जुईच्या शेजारी. क्लोई नावाची व्यक्ती, क्लोई चला ही त्याच्या शेजारी, इकडं तर असू शकत नाही शेजारी, चला बसलेली आहे. काय, डेनियल येरोनच्या. तर डेनियल येरोनच्या लगेच उजव्या बाजूला कोण आहे, डेनियल. डेनियल हा त्याच्या लगेच उजव्या बाजूला बसलेला आहे. जोईच्या लगेच डाव्या बाजूला कोण म्हणते. तर एकच जागा शिल्लक राहिली. व्यक्ती होते 5, बसले 4. याच्यात कोण राहिला पहा, बेन. बेन राहिला, बेन नाही हा, बेन. चल मग बेन बसला इथं. प्रश्नात काय चाललंय, जोईच्या लगेच डाव्या बाजूला जोईच्या उजव्या बाजूला येरून डाव्या बाजूला क्लोई पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 2. प्रश्नाचं उत्तर. आता पहा, खालील दिलेल्या समीकरणामध्ये कोणते दोन चिन्ह दोन संख्यांना एकमेकांना बदलल्यास खालील समीकरण बरोबर येईल. पहा, ह्या अशा प्रकारचं समीकरण आहे. आता पर्यायातले असा कुठला पर्याय आहे जो घेतल्यानंतर हे समीकरण बरोबर येईल म्हणते. मग लक्षात घ्या, आपण जर पहिलं पर्यायातून या ठिकाणी जावं लागेल. मग पर्यायातून जात असताना आपण गुणिले 8 1 मिनिट, अशा प्रकारचे समीकरण आहे. हे करेक्शन आहे याच्यामध्ये. चला, ह्या अशा प्रकारचं समीकरण आहे. मग ह्याच्यामध्ये काय करता येईल पहा, पर्याय क्रमांक हा घेऊन पहा 4. तू म्हणशील हेच घेतलं तो उत्तर कसं आलं, तर तोंडी उत्तर काढा देव भाऊ. पाय मग आता पाय, आता काय म्हणाले, गुणिले आणि भागिले यांच्यामध्ये हे करायचे. म्हणजेच इथं कोण असणार, तर गुणिलेच्या जागेवर इथं येणार, इथं भागिलेच्या जागेवर येणार गुणिले आणि इथं जाणार भागिले. ओके. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, 4 आणि 9 या दोघांमध्ये पण बदल करायची. मग 4च्या जागी इथं येणार 9 आणि 9च्या जागेवर इथं जाणार 4. चला ओके. पहा मग आता समीकरण कसं तयार होते, 8च्या नंतर गुणिले 9 गुणिले 6 सॉरी इथं भागविले 6 अधिक 3 मायनस 4. पहा आता पहा, हे बघा 8 गुणिले 9 भागिले 6 अधिक 3 वजा 4 बरोबर 1 यायला पाहिजे. चला पहा, आता पहा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, बे 1 बे, बे 4 8, 4 3 12, 12 अधिक 3 वजा 4, 12 आणि 4. चला काहीतरी चुकलं. पहा, गुणिले आणि भागिले या दोघांमध्ये बदल केला, 4 आणि 9 या दोघांमध्ये बदल केला. पहा दुसरा पर्याय घेऊन पाहू. चला 8 8 चौक 32 या ठिकाणी प्रश्नामध्ये काहीतरी करेक्शन आहे बहुतेक, बरोबर घेतला आपण. चला आपण लास्टला हा प्रश्न पाहू. दिलेला फासा फेकल्यावर अक्षर यांच्या विरुद्ध. आता फासा म्हणल्यावर तू कोमात जाऊ नको हा. शकुनी मामाचा एक फासा माहीत असन, नाही तर लुडो खेळाचा सण, लुडो खेळला नाही असं का. आता एक नवीन झुबो लोड काय झुमी लोड आलं, झुमी यूट्यूबला ॲड यायली पहा त्याची. पहा लक्षात घ्या. हो, आता एक आहे ओपन डायज. ओपन डायज म्हणल्यानंतर ह्या डायजच्या काय 6 बाजू आहेत. एक अशा प्रकारचा घन आपण पाहिला असेल, ह्या घनावर नेहमी प्रश्न असतो. हा जो एक घन असतो हा अशा प्रकारचा घन असतो. ह्या घनाच्या 3 बाजू आपल्याला दिसत असतात. पहा लक्षात घ्या, 1 मिनिट. चला जाऊ द्या. हां, ह्या घनाच्या 3 बाजू आपल्याला दिसत असतात. ह्या घनाला 6 बाजू असतात. किती? 6 बाजू असतात. 6 बाजू असतात. 3 पृष्ठ आपल्याला दिसत असतात आणि 3 पृष्ठ हे पाठीमागच्या दिशेने असतात. अशाच प्रकारचा एक आपल्याला या ठिकाणी घन दिलाय. ह्या घनामध्ये एक लक्षात घ्यायचं, ओपन डायज असेल तर कोणत्याही 3 बाजू 3 रेषेमध्ये असणारे या ठिकाणी बघायचं. बघितल्यानंतर असं लक्षात घ्यायचं, तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी गेलो, एच पासून सुरुवात केली तर एक घर सोडून द्यायचं, शेजारचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात पाहायनं, असं लक्षात ठेव वाक्य वाटलंस. हे शेजारचं घर सोडून द्यायचं, दुसऱ्या घरात जायचं. हो पाय, लगेच शेजारच्या ह्याच्यात पाहायचं नाही, एक सोडून दे ना. हां तसंच जेच्या विरुद्ध मग काय एन आणि पीच्या विरुद्ध काय तर आर. चला आता विचारले काय, एनच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल, तर एनच्या विरुद्ध कोण असेल तर एच, पर्याय क्रमांक 3.
घे पुढे. एका निश्चित सांकेतिक भाषेत TDG ला 1680 असे लिहिले जाते, तर आणि BHI ला 432 असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत KCE. सोडवा बरं. चला हा सोडवा प्रश्न, पटपट उत्तर आलं पाहिजे. हा काय म्हणते पहा, TDG ला 1680 असे लिहिले जाते, टीचा 20, डीचा घ्या लक्षात. TDG ला 1680 असे लिहिले जाते, तर BHI ला 432 असे लिहिले जाते. आता पहा, टीचा क्रमांक जर आपण पाहिलं तर कितवा आहे रे? 20वा. डीचा क्रमांक जर आपण पाहिला तर कितवा आहे रे? 4वा. आणि जीचा क्रमांक जर आपण पाहिला तर तो कितवा आहे? 7वा. मग लक्षात घ्या ह्याचा काय संबंध लागते, ह्याच्यासोबत पहिले शोधू. मग टीचा क्रमांक आहे ABCD मध्ये, मी म्हणलो नाही तर आहे तो आहेच हो, मी म्हणलो म्हणून तू बी म्हणला आहे. चला, जीचा क्रमांक आहे 7, जीचा क्रमांक आहे 7, यांच्यामध्ये आपापसात करायचा गुणाकार 20 चोक 80. चला, त्याच्यानंतर गुणिले 7, 8 7 56 म्हणजे 560. आता पहा, चला 560 आलं आणि इथं 1680. चला एक मिनिट, याचा काही पटीत येतंय का पाहू द्या. हा चला पहा, लक्षात घ्या 560 या संख्येची तिप्पट करायची. तिप्पट केली 3 0 0, 3 सका 18, 18ला 8 हातचा आला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16 आली 1680. चला, त्याच सांकेतिक भाषेत KCF. आता एक आहे K, दुसरी आहे C आणि तिसरी आहे E. आता पहा आता पाय, जसं केचा क्रमांक किती आहे मग ABCD, केचा क्रमांक ABCD मध्ये किती आहे रे? 11. चला, त्यानंतर आहे जे अक्षर आहे C, Cचा क्रमांक ABCD मध्ये किती आहे? तर ABCD मध्ये ह्याचा क्रमांक आहे 3रा. त्याच्यानंतर अक्षर आहे E, Eचा क्रमांक किती आहे? 5वा. मग याच्यात काय करणार आपण, तर या तिघांचा आपापसात गुणाकार, जसं इथे केलं तसंच इथं. 11 त्रिक 33, 33 गुणिले 5, मग पाय 5 त्रिक 15, 15ला 5 हाताला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 165 ची 3 पट केलती की इथं 3 पट. चला, तशी 3 पट या ठिकाणी केली. 3 5 15, 15ला 5 हाताला 1, 3 सका 18, 18 आणि 1 19, 19ला 9 हाताला 1, 3 1 3 आणि 1 4, 495 आहे का पहा कुठं. चला, पर्याय क्रमांक 4 हे झाले आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर. 16. त्यानंतर पहा, निम्नलिखित पर्यायामध्ये त्याची निवड करा जो 5वा अक्षर समूहाशी तसाच संबंधित आहे जसा 4था अक्षर समूह. पहा TEA. चला घ्या लक्षात. आता पहा, या ठिकाणी A B C D E F G H I J K L M, त्यानंतर पहा N O P Q R S T U V W X Y आणि Z. पहा, घे लक्षात. आता ही ABCD आहे बघ, हे ABCD हे काय लिहिलं म्हणशील तो त्याचा क्रम आहे. घे लक्षात. पाय मग आता जर आपण पाहिलं तर पहिला अक्षर तुला इथं या ठिकाणी दिसत असेल, काय दिलंय. आता आपण ह्या दोघांचा संबंध लक्षात घेऊ, नंतर आपल्याला बाकीचं पुढचं कळणार आहे. आता दिलंय T आणि T सोबत काय केलंय पहा, TE केलंय. T सोबत काय केलंय पहा ए साठी काय केलंय झड आणि बी, A झड B. चला, A झड B. त्याच्यानंतर E साठी काय केलंय D आणि F. ओके, पहा काहीतरी चुकलंय वाटतं याच्यात. T साठी काय आहे T कुठे आहे? T साठी पहा
यू काय केलंय यस आणि यू दिलाय. घ्या लक्षात. पहा ह्याच्यामध्ये काय संबंध लागते पहा. टीचा 20 आहे, झेडचा 26 आहे, 3 आणि 3 6 म्हणजे एका अक्षरासाठी या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत. जर आपण पाहिलं तर झेड झेड बी चला ए टी पहा लक्षात घ्या. आता पहा असं संबंध लागते का घ्या लक्षात. आता आपण पहिला अक्षर घेऊ इथं ए. चला द्या लक्ष. आता एचा क्रमांक 1 ए पासून -1 गेला. हे बघ ए पासून जर -1 गेला काय केला -1 गेला तर काय येतंय झेड. -1 गेला तर झेड. मग काय केलं त्याने ए पासून -1 झेड आणि झेड पासून परत +2 झेड नंतर +2 जर केलं तर आपल्याला मिळतो बी नावाचा अक्षर. ओके +2 जर केलं तर आपल्याला मिळतो बी नावाचा अक्षर. म्हणजे झेड आणि बी एचा संबंध काय आला तर झेड बी. त्याच्यानंतर पहा ई. पहा आता ई जर घेतला आपण ई पासून -1 म्हणल्यानंतर येणार ई पासून -1 म्हणल्यानंतर येणार 4 डी. चला आलाय का डी. ओके यायलाय. पहा आता डी पासून काय करायचं आपल्याला +2 डी नंतर +2 म्हणल्यानंतर आला एफ. डी पासून +2 म्हणल्यानंतर आला का एफ. पहा त्याच्यानंतर हे डी आणि एफ हे दोघं आले पहिल्या ह्याच्यात. त्यानंतर आहे टी. आता टीचा संबंध पहा. टीचा क्रमांक आहे 20. टी पासून इथं काय केलं आपण -1 म्हणजे इथं -1 टीच्या अगोदरचा अक्षर आला का इथं यस. यस मध्ये +2 जर केले यस मध्ये जर +2 केले यस नंतर टी आणि यू म्हणजे आला का यू. यस साठी टी साठी यस यू आला. पहा तसंच लक्षात घ्यायचं. आता RIO पहिला अक्षर घेतला RI आणि ओ. आता जसा असं मांडलं तशीच त्याची मांडणी करायची. चला पहिला लक्षात घ्या. आपण जशाला तसा शब्द मांडलाय. पहिला शब्द शेवटी घातला होता, शेवटचा शब्द पहिल्यांदा घातला होता. मग पहिले पहा आपण ए घेतला होता तर आपल्याला इथं काय घ्यायचंय आर घ्यायचंय. मग आता आपण जर या ठिकाणी आर घेतला. चला पहिला काय आर. मग आपण जर आर घेतला पहा हा जो टी आहे ह्या टी साठी जी अक्षरं वापरलेली आहेत ती काय आहेत शेवटी आहेत. टी साठी वापरलेली अक्षरं काय आहेत शेवटी आहेत. मग आता शेवटचे 2 अक्षर आपल्याला आता ह्या आरचे जे मिळणार आहेत ते शेवटचे 2 अक्षर काय करायचं आर पासून -1. चला -1 गेलो आर पासून -1 म्हणल्यानंतर मिळाला आपल्याला एक मिळाला क्यू. चला त्यानंतर क्यू मध्ये +2 जर केले क्यूचा क्रमांक आहे 17 म्हणजेच काय मिळणार यस. काय मिळणार रे यस. मग आता क्यू आणि यस असणारा एकमेव पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. बाकी काहीच पाहू नको. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. खालील दिलेल्या पर्यायामधून मालिकेत हरवलेली संख्या शोधा म्हणते. एक संख्या हरवली आणि ती संख्या शोधा म्हणते. पहा 1 0 1 5 14 आणि 30. घ्या लक्षात. चला उत्तर कमेंट करा बरं फास्ट मध्ये. चलो पहा पहिली संख्या आहे 0, त्यानंतर संख्या आहे 1, त्यानंतर संख्या आहे 5, त्यानंतर संख्या आहे 14, त्यानंतर संख्या आहे 30. पहा या दोघांतला जर आपण संबंध पाहिला तर किती आहे रे 1. चला या दोघांतला जर संबंध पाहिला तर काय फरक आहे 4. या दोघांतला जर फरक पाहिला तर आहे 9 आणि या दोघांतला जर संबंध पाहिला तर हे 6 आणि ते 10 16. आता तू ह्या एक लक्षात आलं असेल काहीच्या. मग ह्या 1 ही वर्गसंख्या आहे, 2 ही वर्गसंख्या आहे, 9 ही वर्गसंख्या आहे, 16 पण वर्गसंख्या आहे. मग हा कशाचा वर्ग आहे तर 1 चा वर्ग, हा आहे 2 चा वर्ग, हा आहे 3 चा वर्ग, हा आहे 4 चा वर्ग. घेणारा पुढं असणार 5 चा वर्ग. 5 चा वर्ग किती आहे तर 25. मग 5 चा वर्ग 25 असेल तर 30 आणि 25 50 आणि 5 55. 55 पर्यायात कुठे पर्याय क्रमांक 3 झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा शेवटचा प्रश्न आहे बहुतेक. शेवटचा प्रश्न आहे काय म्हणते खालील दिलेली पर्यायातील आकृत्यामधून त्या आकृतीची निवड करा जी आकृती लपलेली आहे म्हणते. आता ही आकृती या पर्यायामध्ये कुठं लपलेली आहे म्हणते ती पर्यायातून निवडा. आता अशा उदाहरणात किती सोपा कार्यक्रम पहा. तर ही आकृती कुठे लपलेली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ओके पहा आता जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये जर गेलो आपण याच्यामध्ये जर आपण गेलो
पहा एका चौकोनामधून ती वरती, हां पहा ह्याच्यामध्ये असू शकत नाही का, चौकोनात या चौकोनच तयार होईन. ह्याच्यामध्ये गेलो ह्याच्यात व्हायली, हे बघ इथं पण अशी चालली, हे पण नाही. पहा इथं जर गेलो आपण असा, चला ही अशी स्ट्रेट चालली, मात्र ही पण होऊ शकत नाही. आता ह्याच्यात होतंय का चौकोन, नाही ह्याच्यातच असणार आहे. पहा ह्याच्यामध्ये कुठे लक्षात घ्या, पहा हा चौकोन लक्षात घ्या. चला झुपूक झुपूक आले का इथपर्यंत आकृती ही आली, हाय मधली रेष आणि हाय रेष, म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. चला या ठिकाणी आपला बुद्धिमत्तेचे जे 20 प्रश्न असतात याच्यातला कोणता राहिलाय काय माहित. हां जवळपास 20 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. 20 प्रश्न झालेत. आता आपण आज संध्याकाळी ठीक 6:15ला आपण चालू करणार आहेत आपलं सेशन. त्याच्यामध्ये गणित असेल आणि बुद्धिमत्ता याचे जे प्रश्न आहेत SSC GDला PYQ प्रश्न आलेले, पूर्ण PYQ आपण परीक्षेच्या तारखेपर्यंत सोडवून घेणार आहोत. चालतंय, भेटू संध्याकाळी 7 वाजता. थांबू आपण.